पनवेलमधून एक धक्कादायक बातमी ती आपण पाहूयात। पनवेलमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे 3:13 वाजलेत। इथे एकाच दिवशी वेगवेगळ्या प्रकरणात 4 जणांची हत्या झाली आहे। सिमरन मोटार शेजारील बायपास रोड जवळील झुडपात 30 ते 35 वर्षांच्या महिलेचा मृतदेह आढळला आणि या महिलेच्या मृतदेहाचे तुकडे करून 5 पिशव्यांमध्ये ते टाकण्यात आले होते। पनवेलमधून एक धक्कादायक बातमी आपण पाहतोय। अजूनही या मृत महिलेची ओळख पटलेली नाहीये। असाच एक मृतदेह खांदेश्वर जवळील आदई नाक्याजवळ असणाऱ्या वीटभट्टी शेजारी 40 वर्षीय महिलेचा आढळलेला आहे। महिलेची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहावर पेट्रोल टाकून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं समोर येत आहे। आणि यानंतर पनवेल जवळील विचुंबे गावात दुहेरी हत्याकांड घडलंय। रेल्वेच्या जमिनीवर अनधिकृतरित्या करण्यात आलेल्या बांधकामावरून दोघांची हत्या करण्यात आली आहे। 54 वर्षीय लक्ष्मण म्हात्रे आणि 19 वर्षीय रुपेश म्हात्रे यांची घरात घुसत रॉडने मारहाण करून हत्या करण्यात आली आहे। कुटुंबातील 6 जणांनी ही हत्या केल्याचं समोर येत आहे। या प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली आहे। मात्र या सगळ्या घटनांमुळे पनवेलमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। मालकी हक्कावरून थोडा वाद चालू होता आणि त्याच्यामध्ये त्यांचं पर्यावसन भांडणामध्ये झालं आणि तेव्हा हा रवींद्र गणपत म्हात्रे, त्याच्यानंतर त्याचा भाऊ दुसरा त्याचा भाऊ आहे मंगेश आणि त्याच्या 2 बहिणी आणि त्या बहिणीची एक सासू, असे 4-5 लोकांनी मिळून त्यांना घरात घुसून मारहाण केलेली आहे। त्याच्यामध्ये पहार आणि एक धारदार सळीचा वापर करण्यात आलेला आहे। असं पंक्चर वुंड त्यांना मारलेले आहेत। समोर 5 आरोपींना पकडण्यात आलेला आहे आणि तपास चालू आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।